जाऊया थेट मीरा भाईंदरमध्ये। मीरा भाईंदर या मतदारसंघामध्ये काहीसं भाजपचं पारडं जड दिसतंय। त्या ठिकाणी नरेंद्र मेहता विरुद्ध गीता जैन अशी थेट लढत होते। अपक्ष गीता जैन या आधी 2019च्या आमदार होत्या आणि आता या ठिकाणी भाजपचंच पारडं जड असताना दिसतंय। काय त्या ठिकाणची परिस्थिती आहे आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहूयात की या ठिकाणी कोण संभाव्य आमदार असणार आहे। तर संभाव्य आमदार म्हणून भाजपचे नरेंद्र मेहता हे या ठिकाणी जड पडताना आपल्याला दिसतं। त्यांच्या विरोधात आपण पाहतोय की अपक्ष गीता जैन, अपक्ष म्हणतो आपण त्या खरं तर भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार असं आपण त्यांना म्हणू शकतो। गीता जैन ज्या प्रकारे आताच मोहिनी यांनी सांगितलं 2019 मध्ये त्याच विद्यमान आमदार होत्या, परंतु यावेळी अनेक चढाओढ झाली। नेमकं कोण असणार, नरेंद्र मेहता की गीता जैन? याच्यामध्ये मेहता यांनी बाजी मारली आणि त्यांना भाजपने उमेदवारी दिली, त्यामुळे कुठेतरी हिरमोड झाला, परंतु गीता जैन यांनी मागे हटल्या नाही आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली। यावेळी त्यांनी सांगितलं होतं कदाचित अपक्ष असणं हा माझ्या नशिबातच आहे। त्यांनी पहिली निवडणूक सुद्धा अपक्ष म्हणून लढवली होती, नंतर त्या सत्तेत आल्या होत्या आणि असंच कुठेतरी आता चालायचं पाहतोय। पक्षाने जरी जबाबदारी दिली नाही तरी सुद्धा मी माघार हटणार नाही असं त्या म्हणाल्या होत्या। शिवाय राक्षस म्हणून त्यांनी जो मेहता यांचा केला होता उल्लेख तो सुद्धा आपण पाहतोय की खूप गाजला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय भाजपकडूनच नरेंद्र मेहता हे इथले संभाव्य आमदार आहेत। अगदीच वैष्णवी, कालपर्यंत सुद्धा अटीतटीच्या या लढतीमध्ये खरं तर गीता जैन आणि नरेंद्र मेहतांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। काल सुद्धा मतदानाच्या दिवशी सुद्धा या दोन्हींच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता, त्यामुळे नरेंद्र मेहता या ठिकाणी संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। नेमकी कारणं या संदर्भातली काय आहेत थेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। जाऊयात थेट मीरा भाईंदरमध्ये। ठाणे जिल्ह्यातल्या मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे। या ठिकाणी महायुतीतर्फे भाजपचे नरेंद्र मेहता, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन आणि अपक्ष आमदार गीता जैन निवडणूक रिंगणात आहेत। हा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून मानला जात होता। 2014मध्ये या ठिकाणी भाजपचे नरेंद्र मेहता विजयी झाले। 2019मध्ये भाजपच्याच बंडखोर असलेल्या गीता जैन विजयी झाल्या। आता हे दोन्ही उमेदवार आता पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे आहेत आणि अपक्ष उमेदवार असलेल्या आमदार गीता जैन या भाजपची मतविभागणी किती प्रमाणात करतात यावर येथील विजयाचं गणित अवलंबून आहे। असे असले तरी भाजपने अगदी शेवटच्या टप्प्यात केलेला आक्रमक प्रचार लक्षात घेता या ठिकाणी भाजपचे नरेंद्र मेहता विजयी होण्याची शक्यता अधिक आहे।